नमस्कार, मी शीतल माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते। आज तुमच्यासोबत छान असा गोकर्ण या फुलावर व्हिडिओ घेऊन आलेली आहे। गोकर्ण या फुलाची बऱ्याच जणांना माहिती नसेल किंवा काही जणांना माहिती असेल, पण गोकर्ण म्हणजेच अपराजिता किंवा बटरफ्लाय पी असेही म्हटले जाते। गोकर्ण फूल हे आयुर्वेदामध्ये खूप औषधी असे गुणधर्म सांगितलेले आहेत आणि गोकर्ण फुलाचा आपल्या शरीरासाठी काय फायदा होतो, तसेच त्याचे गोकर्णाचे झाड आपल्या घरामध्ये लावल्याने त्याचे काय फायदे होतात, या सर्व गोष्टींची माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि गोकर्ण फूल हे आपण कशा प्रकारे आपल्या आहारात घेऊ शकतो याची माहिती मी सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा, चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। गोकर्ण म्हणजेच अपराजिता किंवा बटरफ्लाय पी हे एक सुंदर निळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे आयुर्वेदिक औषधी फूल आहे। या फुलाचा आकार गायीच्या कानासारखा असतो, म्हणून याला गोकर्ण म्हणतात। धार्मिक आणि आरोग्य दोन्ही दृष्टिकोनातून या वनस्पतीला खूप महत्त्व आहे। गोकर्णाचे वैशिष्ट्य आणि उपयोग आपण जाणून घेऊ। आकार व रंग गडद निळा, पांढरा आणि हलका जांभळा रंग। फुले एकच व दुहेरी पाकळ्यांची असतात। औषधी गुणधर्म स्मरणशक्ती वाढवण्यासाठी गोकर्णाचा चहा पितात। अन्न व रंग नैसर्गिक रंग तयार करण्यासाठी आणि खाण्यात रंग आणण्यासाठी याचा वापर होतो। पूजा देवी आणि शंकराच्या पूजेत निळी व पांढरी गोकर्णाची फुले वाहतात। गोकर्ण फुलाचे फायदे काय आहेत ते आपण जाणून घेऊ। गोकर्णाच्या फुलामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात। या फुलांच्या सेवनाने उदाहरणार्थ ब्लू टी किंवा काढा यामुळे स्मरणशक्ती वाढते, ताणतणाव कमी होतो, पचन सुधारते आणि त्वचा व केस निरोगी राहतात। तसेच मधुमेह आणि वजन नियंत्रणास ठेवण्यास मदत होते। आरोग्यासाठी फायदे तर स्मरणशक्ती बुद्धी आणि स्मरणशक्ती तीक्ष्ण करण्यास मदत करतो। तणावमुक्ती मन शांत करून चिंता आणि ताण कमी करते। साखर नियंत्रण रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त ठरते। पचनक्रिया पोट साफ ठेवण्यास आणि पचन सुधारण्यास मदत करते। त्वचा आणि केसांसाठी फायदे तर त्वचा ही तजेलदार बनवते आणि सुरकुत्या कमी करते। केस टाळूचे आरोग्य सुधारून केस गळती कमी करते आणि केस वाढवण्यास मदत करते। गोकर्ण फुलाचे महत्त्व अधिक आहे। गोकर्णाच्या फुलांचा चहा अत्यंत औषधी असून तो मध किंवा गूळ घालून घेतात। गोकर्णाची फुले, शेंगा, पाने, साल, मुळ्या या प्रत्येक भागाचा औषधामध्ये वापर केला जातो। सर्दी, खोकला, ताप, दमा या सगळ्या विकारांवर गोकर्ण औषधी आहे। तसेच त्वचा विकार आणि रक्त शुद्धीकरणासाठी देखील गोकर्णाचा वापर केला जातो। वास्तुशास्त्रात गोकर्णाची फुलं म्हणजेच अपराजिता हे सुख, समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते। गोकर्ण फुलांचा उपयोग महादेव विष्णू, शनिदेव, देवी लक्ष्मी आणि दुर्गादेवीच्या पूजेत केला जातो। प्रत्येकाच्या जीवनामध्ये पैसा हा एक महत्त्वाचा घटक आहे। आपल्याजवळ जर पैसा असतील तर त्याचा उपयोग आपण चांगल्या कामासाठी केला पाहिजे। गोकर्ण हा भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे। या वनस्पतीचे फुले म्हणजेच गोकर्णी किंवा गोकर्ण, तिलाच अपराजिता सुद्धा म्हणतात। कधीच पराजित न होणारी ही गोकर्णी किंवा गोकर्ण ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे। या वनस्पतीची फुले गायीच्या कानासारखी असतात, म्हणून ही या नावाने ओळखली जाते। केस एवढे वाढीसाठी तर लठ्ठपणा ते हाय ब्लड प्रेशर फायदे अनेक असे आपले गोकर्णचे आपल्याला शरीरासाठी फायदे आहेत। शरीरातील सूज किंवा विष बाहेर काढण्यासाठी ही फुले प्रभावी ठरतात। बुद्धिमत्ता वाढवून स्मरणशक्ती वाढवते,
खाण्यासाठी फक्त निळीच फुले वापरतात, दुसऱ्या रंगाची नाही. तर निळी फुले कच्ची पण खाऊ शकतो. निळा सिंगल डबल पाकळी दोन्ही चालतात. अगदी रोज नाही, पण कधी कधी असा चहा काढा जरूर घ्यावा, चवीला पण छान लागतो. गोकर्णाचे वेल लावणे खूप सोपे आहे. ही वेल तुम्ही बियाण्यांपासून किंवा रोपापासून लावू शकता. लागवडीसाठी कुंडीत किंवा जमिनीत समप्रमाणात माती, वाळू आणि गांडूळ खत किंवा शेणखत यांचे मिश्रण वापरावे. बिया रात्रभर पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी मातीत अर्धा इंच खोलीवर पेरल्या तर अंकुर लवकर फुटतात. लागवड आणि काळजीच्या टिप्स घेणे म्हणजे तर सूर्यप्रकाश वेलीला दररोज 5 ते 6 तास किंवा त्याहून अधिक थेट सूर्यप्रकाश मिळेल अशी जागा निवडावी. पाणी मातीवरून कोरडी वाटल्यास पाणी द्यावे, जास्त पाणी साचू देऊ नये. आधार वेल वर चढवण्यासाठी भिंतीचा कोपरा, काठी किंवा मांडवाचा आधार द्यावा. महिन्यातून एकदा थोडेसे ऑर्गॅनिक कंपोस्ट किंवा हमरी कंपोस्ट घालावे. फुले येण्यासाठी सुकलेले फुले किंवा शेंगा वेळच्या वेळी काढून टाकाव्यात, जेणेकरून नवीन फुलाची वाढ चांगली होते. गोकर्णाची लागवड बियांपासून केली जाते. शेंगा पक्क झाल्या की त्यांचा रंग बदलतो आणि त्या तडकतात. त्यातून साधारण 8 ते 10 बिया मिळतात. याच बिया रुजवून गोकर्णाची नवीन रोपे तयार करता येतात. पाण्याचा निचरा होणाऱ्या कोणत्याही मातीत या बिया अगदी सहज रुजतात. फार मेहनत करावी लागत नाही. घराची गॅलरी, कमान, शाळेची गेटची कमान, मंदिराचे प्रवेशद्वार, अगदी कुठेही गोकर्णाचे वेलीचा लागवड करून ते परिसर सुशोभित करू शकतो. तर गोकर्ण हे भारतात उगवणारी एक औषधी वनस्पती आहे आणि या वनस्पती आपल्या पारबंधनासाठी करण्यात येणाऱ्या 64 वनस्पतीपैकी एक आहे. वनस्पती नाव गोकर्णा वेलाचे नाव अनेक भाषेत वेगवेगळे आहेत. मराठीमध्ये गोकर्णी किंवा गोकर्ण म्हटले जाते, तर संस्कृतमध्ये अपराजिता, तर हिंदीमध्ये सुपली म्हणजे छोटे सूप असेही म्हटले जाते, तर इंग्लिशमध्ये बटरफ्लाय पी असेही म्हटले जाते. शास्त्रीय नाव ही याला बरेच आहेत. तर तुम्ही गोकर्ण फुलाविषयी तुम्हाला हवी ती माहिती मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला अजून गोकर्ण फुलाविषयी कुठली माहिती जाणून घ्यायची आहे, कमेंट्स करून नक्की सांगा. नक्कीच देण्याचा प्रयत्न करेल. आणि तुम्हीही तुमच्या बगीचात किंवा गॅलरीत, कुंडीमध्ये गोकर्ण फुलाचा वेल नक्कीच लावा. तो तुमच्या आरोग्यासाठी खूपच फायदेमंद आहे, कारण गोकर्णाचं वेल हा एक आयुर्वेदिक वनस्पती आहे. प्रत्येक आजारावर गुणकारी आहे. आणि तुम्हीही गोकर्ण फुलाचा चहा पितात का नाही तेही कमेंट्स करून नक्की सांगा. आणि नसल पित तर एकदा तरी गोकर्ण फुलाचा चहा किंवा काढा नक्कीच पिऊन बघा, तुम्हाला शरीरात त्याचे बदल जाणवतील. आणि गोकर्ण फुलाचा रंग हा इतका नॅचरल आहे की तो पाण्यात टाकताच त्याचा इतका सुंदर असा रंग दिसतो की खरंच तो ब्ल्यू टी हा प्यायलाही आपल्याला खरंच खूप टेस्टीही लागतो. तर नक्कीच तुम्ही या गोकर्ण फुलाचा चहा एकदा पिऊन बघा आणि कसा झाला आणि तुम्हाला त्याविषयी काय वाटले कमेंट्स करून नक्की सांगा. आणि असे छान छान व्हिडिओ बघण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू एका छानशा व्हिडिओसोबत.